राज्यातील सरसकट सर्व रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे 5 निर्णय घोषित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही गॅस ग्राहक असाल, लाडक्या बहिणी असाल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, राज्यामध्ये नवीन सरकार आलेले आहे, तर या सरकारकडून राज्यामधील सरसकट सर्व ग्राहकांना सर्वात मोठे लाभ सुद्धा सुरूच होणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, राज्यातील सरसकट सर्व रेशनधारक आहेत, याच्यामध्ये फक्त पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे, परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही। सोबतच गॅस ग्राहक ज्यांच्याकडे एलपीजी कंपनीचा गॅस आहे, भारत गॅस आहे किंवा इतर कंपनीचे गॅस आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिक आहे, ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असे लाभ आलेले आहे। सोबतच ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांच्यासाठी सुद्धा नवीन सरकारकडून नवीन लाभ घोषित करण्यात आलेले आहे। सोबतच तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठे आणि महत्त्वाचे लाभ सुद्धा घोषित करण्यात आलेले आहे। सोबतच प्रधानमंत्री घरकुल योजना या योजनेसाठी ज्यांना अर्ज करायचे असतील त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशा लाभ आलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। जर व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जावा। बघा, सर्वात अगोदर राज्यामधील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी कोणकोणते लाभ सुरू होणार आहेत ते तर आपण पहिल्यांदा बघून घेऊयात। परंतु पेन्शनधारक असतील, रेशनधारक असतील किंवा इतर जे गॅस ग्राहक आहेत, सोबत लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या आहेत, त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, रेशन धान्यामध्ये बदल होणार आहे। सर्व रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। तुम्हाला पूर्वीपासून मिळणारे तांदूळ शासनाने बंद केलेले आहे। तुम्हाला आतापासून तांदूळ मिळणार नाही। ज्यावेळेस तुम्ही रेशन दुकानामध्ये धान्य आणायला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला तांदूळ मिळणार नाही। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की तांदूळ मिळणार नाही तर रेशन कार्डवरती कोणते धान्य दिले जाणार आहे। तर बघा, रेशन धारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे। तुम्हाला रेशन कार्डवरती तांदूळ मिळणार नाही, परंतु त्याच्याऐवजी सोयाबीन दिले जाणार आहे, सोबतच साखर आहे, गहू आहे, मैदा आहे, हरभरा आहे, सोबतच मोहरीचे तेल, मीठ आणि मसाले, सोबतच विविध प्रकारच्या डाळींचा समाविष्ट करून रेशन धान्य सुद्धा दिले जाणार आहे। त्यामुळे रेशनधारक असाल तर आपल्या रेशन कार्डची केवायसी करा, अन्यथा तुम्हाला या लाभांपासून वंचित सुद्धा ठेवण्यात येणार आहे। सोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहे। बघा, भरपूर दिवसांपासून तुम्ही न्यूज बघत असाल, टीव्ही चॅनल बघत असाल किंवा सोशल मीडियावरती पाहत असाल की रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा सुरूच होणार आहे। तर ही गोष्ट 100% खरीच आहे। रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहे, परंतु या पैशांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी काही मुबलक अशा जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुरूच होणार आहे। तर ते मुबलक जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याच्यानंतरच तुम्हाला रेशन कार्डवरती कशा पद्धतीने पैसे सुरू करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच कळणार आहे। बघा, रेशनधारकांसाठी कोणकोणते लाभ आलेले होते ते तर बघितले, परंतु राज्यामधील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत।
त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असे लाभ सुरू होणार आहेत. ते कोणकोणते लाभ आहेत ते लाभ सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच पाहून घेऊयात. परंतु तुम्ही लाडकी बहीण असाल तर व्हिडिओच्या खाली लगेच कमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणकोणते लाभ आहेत ते सुद्धा लगेच बघायला मिळणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 21 रुपयांचा जमाच होणार आहे. सोबतच ज्या माता भगिनींना डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता 1,500 रुपयांचा मिळाला नसेल, तुमच्या खात्यामध्ये 6वा हप्ता सुद्धा जमाच केला जाणार आहे. परंतु तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 21 रुपये इतकी करण्यात आलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी बोनस सुद्धा दिला जाणार आहे. आणि ज्या माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशा योजना सुद्धा घोषित करण्यात आलेल्या आहे. सोबतच लाडक्या बहिणीचा जो फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आहे त्याची सुद्धा तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला अगोदर 7वा हप्ता दिला जाईल, सोबतच 6वा हप्ता दिला जाईल, त्यानंतर तुम्हाला 8वा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे. परंतु सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. ज्या माता भगिनींना अर्धवट पैसे मिळाले असतील किंवा बोनस मिळाला नसेल किंवा 7वा हप्ता अजून आला नसेल, बघा 7व्या हप्त्याची तयारी सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवायचं आहे. तर बघा, राज्यामधील रेशन धारकांसाठी कोणकोणत्या योजना आलेल्या होत्या, परंतु रेशन कार्डवरती पैसे कसे मिळणार आहेत ते तर तुम्हाला सांगणार आहे. परंतु रेशन धारकांसाठी बघितलं, सोबतच लाडक्या बहिणींसाठी जे लाभ आलेले होते ते लाभ सुद्धा बघितलेले आहेत. परंतु ज्यांना घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे. ज्या पद्धतीने आपण सांगत आहे त्याच पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला घरकुल योजनेचा 100% लाभ मिळणार आहे. परंतु तुमच्याकडे ती पात्रता आहे का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. बघा, तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, परंतु ते आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असावे आणि त्याची KYC सुद्धा झालेली असावी. सोबतच तुमच्याकडे रहिवासी दाखला असावा. तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामधील पोलीस पाटील असेल, सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्या नावाने जो दाखला दिला जातो तो दाखला सुद्धा लागणार आहे. सोबतच तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. सोबतच सर्वात महत्त्वपूर्ण जे कागदपत्र आहे ते म्हणजे मनरेगा जॉब कार्ड. बघा, मनरेगा जॉब कार्ड आपल्या गावामधील ग्रामपंचायत मधून घ्यायचं आहे. मनरेगा जॉब कार्ड असायलाच पाहिजे. सोबतच 2 फोटो, बघा पासपोर्ट साईज 2 फोटो तुमच्याकडे असायला पाहिजे. सोबतच ग्रामपंचायत प्रमाणपत्र, सोबतच नोंद प्रमाणपत्र या गोष्टी सुद्धा असायला पाहिजेत. सोबतच पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, जे बेसिक कागदपत्रे आहेत ते सुद्धा तुमच्याकडे असायलाच पाहिजे, तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु भरपूर लाडक्या बहिणींनी, भरपूर रेशन धारकांनी कमेंट केलेली होती, जागेसाठी पैसे मिळणार का, आमच्याकडे जागा नाही. त्याविषयी सुद्धा सर्वात मोठी अपडेट आपल्या हाती लागलेली आहे. परंतु घरकुल योजनेमार्फत तुम्हाला 1,20,000 इतकी रक्कम ग्रामीण भागासाठी दिली जाणार आहे. परंतु जर तुम्ही डोंगराळ भागामध्ये राहत असाल किंवा नक्षलग्रस्त भागामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी 10,000 म्हणजेच 1,30,000 इतकी रक्कम दिली जाणार आहे. परंतु ज्यांना घरासाठी जागा नाही, त्यांच्याकडे जमीन नाही, 7/12 उतारा नाही, 8 उतारा नाही, तर त्यांना सरकारकडून जागा सुद्धा दिली जाणार आहे. परंतु या जागेसाठी अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. बघा, सर्व गॅस ग्राहकांसाठी, बघा आता आपण रेशन धारकांसाठी बघितलं, लाडक्या बहिणींसाठी कोणते लाभ आलेले आहेत ते लाभ सुद्धा बघितलेलेच आहे. सोबतच घरकुल योजनेविषयी सुद्धा माहिती घेतलेली आहे. परंतु गॅस ग्राहकांसाठी जे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, सोबतच गॅस ग्राहकांना जे आनंदी निर्णय लागू होणार आहे ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात. तर बघा, गॅस ग्राहकांना सबसिडी सुद्धा जास्त प्रमाणामध्ये दिली जाणार आहे. बघा, सर्वांना माहिती असेल, केंद्राकडून प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक
आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत 3 गॅसचे वितरण सुद्धा केले जाते। परंतु महाराष्ट्र राज्यामधील सर्व नागरिकांसाठी ज्यांच्याकडे गॅस आहे त्या नागरिकांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे वितरण सुद्धा केले जाणार आहे। बघा 833 रुपये, 834 रुपये आणि 833 रुपये अशा प्रमाणामध्ये पूर्ण वर्षासाठी 2,500 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या योजनेचा अर्ज केला नसेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। तर बघा सर्व नागरिकांसाठी जे निर्णय आलेले आहेत ते तर बघितले, परंतु ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्याकडून सर्वात मोठी भेटवस्तू सुद्धा दिली जाणार आहे। परंतु ही भेटवस्तू फक्त एकदाच दिली जाणार नाही, तर संपूर्ण वर्षामध्ये जे 12 महिने असतात तर त्या 12 महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला दिले जाणार आहे। बघा सर्व ज्येष्ठ नागरिकांना 1500 रुपये मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत दिले जात होते, परंतु आतापासून त्याची रक्कम सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। त्याची रक्कम 2100 रुपये इतकी करण्यात आलेली आहे। जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी सुद्धा आलेली आहे। तर बघा राज्यामधील रेशन धारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार होते। बघा राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमधील फक्त 14 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू झालेले आहे। जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे ते मला कमेंटद्वारे सांगायचं आहे। जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे त्याच्यानंतर पैसे सुद्धा मिळणार आहेत ते सुद्धा मी लगेच सांगणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।